श्रावण बाळाची कथा. श्रावण बाळाचे आईवडील दोघेही पूर्णपणे अंध होते. त्यांना काशीसह विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा करायची होती. श्रावण बाळाने एक बांबूची कावड तयार केली. त्याने आईवडिलांना त्या कावडीच्या 2 बाजूंच्या टोपल्यामध्ये बसवले. तो आपल्या पाठीवर कावड घेऊन त्यांना चालत तीर्थयात्रेला घेऊन गेला. यात्रेदरम्यान एका जंगलात आईवडिलांना खूप तहान लागली. श्रावण बाळ पाण्याचा घडा घेऊन सरयू नदीवर पाणी भरण्यासाठी गेला. त्याचवेळी अयोध्येचा राजा दशरथ जंगलात शिकारीसाठी आला होता. नदीच्या पाण्याचा आवाज ऐकून राजा दशरथाला वाटले की एखादा हिंस्र प्राणी पाणी पीत आहे. राजाने आवाजाच्या दिशेने शब्दवेधी बाण सोडला. तो बाण थेट श्रावण बाळाला लागला. बाण लागल्यामुळे श्रावण बाळ वेदनेने छटपडला आणि खाली पडला. राजा दशरथाला आपली चूक समजली. तेव्हा श्रावण बाळाने राजाला आपल्या तहानलेल्या आईवडिलांना पाणी पाहायला सांगितले आणि प्राण सोडला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या अंध आई वाटेतच दुःखाने प्राण सोडले. मरण्यापूर्वी श्रावणाच्या पित्याने राजा दशरथाला शाप दिला की जसा आमचा पुत्रवियोगाने मृत्यू झाला तसाच तुझा मृत्यू देखील पुत्रवियोगाने होईल. पुढे रामाच्या वनवासानंतर पुत्रशोकाने राजा दशरथाचाही असाच अंत झाला. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.